नमस्कार मैत्रिणींनो, रंगोली आर्ट गॅलरीमध्ये मी परत तुमचं एकदा स्वागत करते आणि एक मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ते तुम्हाला दाखवते। हा नवीन व्हिडिओ असा आहे, मी काटा चम्मचच्या साहाय्याने खूप सुंदर अशी एक रांगोळी तयार केलेली आहे। ती रांगोळी आता आपण सुरू करूया। चला तर मग बघा। सुरुवातीला मी काय केले, गोल रिंग ठेवून घेतले आणि त्यानंतर त्या गोल रिंगच्या बाजूला डार्क पिंक कलर टाकला। डार्क पिंक कलर टाकल्यानंतर माझ्याकडे एक प्लास्टिकचं झाकण आहे, त्या झाकणाच्या साहाय्याने मी त्याला गोल असा आकार देऊन दिला आहे। सुरुवातीला तो जो गोल आहे सर्कल केलेला आहे आपण त्याला मी वरती केले आणि खालच्या साईडला खाली केले आणि दोन्ही बाजूला दोन कॉर्नरला दोन केले। असे मी हा आकार मी असा तयार करून घेतलेला आहे मैत्रिणींनो पहिल्यांदा। त्यानंतर त्याच्यामध्ये पिंक कलर तर ऑलरेडी आपण टाकलाच होता, त्याच्या खाली मी डार्क ब्ल्यू कलर टाकला आणि सगळ्यात त्याच्या खाली ऑरेंज येलो कलर टाकला। असे 3 लेयर मी सुरुवातीला करून घेतले। त्यानंतर काटा चम्मचच्या साहाय्याने मी त्या पूर्ण रांगोळीला डिझाईन केली। ते मी सरळ एका लाईनमध्ये ओढून घेतले आणि ही डिझाईन अशी तयार झाली। डिझाईन तयार झाल्यानंतर जी मोकळी जागा मध्ये आहे त्या मोकळ्या जागेमध्ये ज्या झाकणाने प्लास्टिकच्या झाकणाने आपण आकार तयार केला तोच मी इथे ठेवून घेतला आहे आणि ते ठेवल्यानंतर मध्ये त्याच्या भोवताल व्हाईट कलरचे सर्कलमध्ये डॉट्स दिले आहेत आणि डॉट्स दिल्यानंतर जो व्हाईट कलरचा डॉट्स सर्कल तयार झाला त्याला मी उदबत्तीच्या काडीच्या साहाय्याने आतमध्ये ओढून फ्लॉवर तयार करून घेतलं आणि फ्लॉवर तयार करून घेतल्यानंतर मध्ये जी मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये मी येलो कलरचा शेड दिला आणि येलो कलरचा शेड दिल्यानंतर त्याच्यामध्ये व्हाईट कलरचा डॉट दिला आणि व्हाईट कलरच्या डॉटला प्रेस करून त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचा डॉट दिला। बघा तर हे आपलं फ्लॉवर असं तयार झालं। त्यानंतर जे हाफ सर्कल आपण केलेले आहेत छोटे छोटे, त्या प्रत्येक हाफ सर्कलमध्ये 3-3 असे येलो कलरचे डॉट दिले। एका याच्यामध्ये 3 एका खाली एक असे 3-3 डॉट दिले। प्रत्येकांमध्ये मी ते देऊन दिले आहेत। त्यानंतर 2 सर्कलच्या मधल्या भागात बाहेरच्या साईडला पहिल्यांदा मी कॉर्नरला एक व्हाईट कलरचा डॉट देऊन दिला आहे। प्रत्येक कॉर्नरला व्हाईट कलरचा असा डॉट दिला आहे आणि त्या डॉटच्या साहाय्याने मग आपल्याला कोन तयार करायचा आहे असा मी कोन तयार करून घेतलेला आहे आणि मध्ये जो आपण व्हाईट कलरचा डॉट दिला आहे त्याच्या बाजूला काही आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला काही असे डॉट देऊन तो त्रिकोण तयार करून घेतलेला आहे। आणि तो कोन तयार झाल्यानंतर त्या कोनच्या मध्ये मी ग्रीन कलर दिलेला आहे, डार्क थोडासा ग्रीन कलर आहे तो दिलेला आहे आणि तो दिल्यानंतर जे आपण डॉट्स दिले आहेत व्हाईट कलरमध्ये तिरपे अशी कोनमध्ये त्या सगळ्याला उदबत्तीच्या साहाय्याने मी आतमध्ये ओढून घेतलेला आहे, म्हणजे एक छोटंसं डिझाईन नवीन फ्लॉवर असं तयार झालेलं आहे। आता बघा आपण सगळीकडे हे करून घेतलेलं आहे पूर्ण बाजूला, तर आपल्याला त्यामध्ये ऑरेंज रेड कलरमध्ये 3-3 असे डॉट द्यायचे आहेत। मी बघा ऑरेंज रेड कलरमध्ये 3 असे डॉट देऊन दिलेले आहेत आणि जे आपण येलो कलरचे डॉट्स पहिले दिले होते 3 त्या तिन्ही डॉट्सला आपण प्रेस करून घेतलेला आहे, म्हणजे सगळ्याच डॉट्सला प्रेस करून घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ब्लॅक कलर टाकून घेतला आहे। आता खूप सुंदर दिसत आहेत ते डॉट्स। असेच आपण सेम रेड ऑरेंज असे टाकून घेतलेले आहेत। आता जो आपण हाफ सर्कल केलेला आहे त्या हाफ सर्कलच्या बिलकुल वरच्या साईडला मी प्लॅस्टिकचं जे बाउल माझ्याकडे आहे ते मी ठेवून घेतलं आणि ते ठेवल्यानंतर त्या आकारामध्ये असं मी डॉट्स देऊन दिलेले आहेत व्हाईट कलरमध्ये आणि
प्रत्येकाला तसंच केलेलं आहे. ती वाटी ठेवून प्रत्येकाला मी असं करून घेतलेलं आहे. बघा तर आता हे डॉट्स आपण केलेले आहेत. हे डॉट्स करताना पूर्ण सर्कलमध्ये न करता जो भाग आपला आतमधला आहे त्या आतमधल्या भागाला आपण डॉट्स नाही दिले आहेत. तिथून आपण सुरुवात केलेली आहे आणि हाफ सर्कलमध्ये ते डॉट्स आपण पूर्ण दिलेले आहेत. असेच आपण सगळ्या डिझाईनला करून घेतलेले आहेत. बघा तर आता हे आपले सगळे डॉट्स रेडी झालेले आहेत. तर मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहेत ऑरेंज रेड कलर. ज्या कलरचे आपण डॉट्स दिलेले आहेत त्या कलरचेच आपल्याला इथे कलर टाकायचा आहेत आणि सगळ्या सर्कलमध्ये ते ऑरेंज रेड कलर आपण टाकून घेतला. त्यानंतर जसं आपण कॉर्नरला केले आहेत, कॉर्नरला जे फ्लॉवर केलेलं आहे त्याच पद्धतीमध्ये फ्लॉवर आपल्याला गोल याच्यामध्ये पण करायचं आहे. उदबत्तीच्या साहाय्याने त्या सगळ्या व्हाईट डॉट्सला आतमध्ये घ्यायचं आहे, आकार द्यायचा आहे. बघा सगळ्याला आपण ते आकार देऊन दिलेला आहे. म्हणजे जसं आपण आधी डार्क शेड टाकला होता तो थोडासा फेंट दिसतो आहे आता. आणि त्या सगळ्या डॉट्समध्ये नेव्ही ब्ल्यू कलर मीचं पहिलं डॉट टाकला आहे. त्याच्यानंतर वरती मी पिंक कलरचा डॉट टाकलेला आहे. बघा तर मग आपली आता रांगोळी रेडी झालेली आहे. ही रांगोळी आपण कोणत्याही सणाला कुठेही किंवा एखादं कॉम्पिटिशन असेल तेव्हासुद्धा आपण ही रांगोळी काढू शकतो. खूप मोठी अशी ही रांगोळी आहे. मी तुम्हाला थोडी फास्टमध्ये दाखवली पण खूप सुंदर अशी ही रांगोळी आहे. तुम्हाला कशी वाटली तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.